हाय, वेलकम टू द व्हिडिओ. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर तुम्ही सगळेजण खूप मजेत असणार आहे, मला माहिती आहे, कारण आपण सोबत करतोय सगळेजण मॅजिक प्रॅक्टिस. तर या मॅजिक प्रॅक्टिस दरम्यान कोणाकोणाला काही काही अनुभव आलेत नक्की शेअर करा. तर मी माझ्या या 17 डेज झालेत, आपल्याला 28 डेजची प्रॅक्टिस करायची, पण आता 17 दिवसामध्ये मला काही काही अनुभव आले, माझ्या आयुष्यात काही काही छान गोष्टी झाल्या, तर त्या मी तुमच्या आता सोबत शेअर करणार आहे. फर्स्ट गोष्ट अशी की मला स्वामींची आरती करायला मिळाली या संडेला. फर्स्ट स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली, कारण मी स्वामी भक्त आहे आणि मला सेवा करायला खूप आवडतं आणि मला आरती करायला मिळाली या वर्षीची पहिली, त्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. तर सेकंड आहे रायगड ट्रिप. तर माझ्या ध्यानी मनी काही नव्हतं. अचानक एक रील स्क्रोल करत होते आणि त्याच्यावरती एका ताईचा रायगडबद्दल रील आली होती. तर सहज मी ती पाहत असताना म्हणजे असं माझ्या मनामध्ये आलं की माझा मुलगा छोटा आहे, आता 4 वर्षाचा होईल. तसं वाटलं की त्यालाही आपण न्यावं फिरायला वगैरे. त्याला मी मागच्या वर्षी दिवाळीला किल्ला बनवून दिला होता, पण अब त्याला गडांची वगैरे ओळख करून द्यावी. त्याला शिवाजी महाराज खूप आवडतात आणि आपलेही ते आवडायचेच आहेत सगळ्यांचे. तर म्हटलं त्याला म्हणजे असं हे करावं, त्याला दाखवावे गड किल्ले कसे असतात, त्याच्याबद्दल आवड निर्माण करावी, त्याला सगळ्या किल्ल्यांवर फिरायला न्यावं अशी माझी इच्छा होती. आणि असं माझ्या समोर फक्त रायगडची रील आली होती आणि असं माझ्या मनात आलं की आपणही जायला हवं, की त्याला घेऊन एखादा किल्ला तरी स्टार्ट करायला हवा आत्तापासूनच, त्याला फिरायला नेला, किल्ले वगैरे दाखवायला. आणि तो तसा एक्साइटिंग पण आहे. मग असंच अचानक आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतरच माझ्या मावशीचा कॉल आला की माझा आहे, तर तो रायगडावर येतो, त्याच्याकडे त्याचं काहीतरी रिडेव्हलपमेंटचं काम आहे रायगडाचं, तर तो रायगडला येतोय 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी. तर आपण रायगडला जायचं का आणि त्याला सरप्राईज द्यायचं का? मी टोटली शॉकमध्ये होते. ही गोष्ट झाली कशी? म्हणजे मी विचार केला माझ्या मुलाला न्यावं आणि लगेचच मला कॉल पण आला अचानक. दादा रायगडला आला, अ, रायगडला यायचं त्याचं ठरलं आणि आमचं त्याला सरप्राईज द्यायचं, त्याला भेटायला जायचं ठरलं. आणि मेन हा म्हणजे प्रॉब्लेम असा नाही, पण माझे पप्पा आम्ही म्हणजे गाडी घेऊन करून जायचं ठरलं होतं आधी दुसऱ्याची वर्दीने, पण नको म्हटलं. आणि माझे पप्पा ना फक्त संडेची सुट्टी असते आणि तो संडेला 1 वाजता दिल्लीला जाण्यासाठी निघणार होता. तर आणि आम्ही रायगडावर तो भेटेन की नाही, आम्ही कसे जाऊ, असं प्रश्न खूप सारे होते. आणि फॉर्च्युनेटली माझे पप्पा, आम्हाला वाटलं की त्यांना रानातलं काम असेल, त्यांना एक तर रानात थोडं काम होतं म्हणून ते संडेला तर आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं, पण ते नको म्हणले होते. आणि आम्ही रायगडला जायचं म्हणल्यावर विना म्हणजे एकही शब्द न बोलता आपण जाऊ बोलले डिरेक्टली. हां, आपण जाऊ. मी येतो, आपण जाऊ सगळेजण. आणि मग आम्ही रायगडावर गेलो. खरंच खूप छान तिथे दादा म्हणजे सगळं पाहायलाही खूप छान भेटलं. म्हणजे ही एक वेगळीच मॅनिफेस्टेशन होतं. ते पूर्ण झालं. एक माझा मॅजिक म्हणजे एक चेक होता. काही गोष्टीसाठी मी ॲडव्हान्स दिला होता, पण ती गोष्ट काही कारणास्तव ती कॅन्सल करावी लागली. तर त्याचे मला 2 महिने झाले रिटर्न पैसे येणार होते, पण ते टाळंटाळ करत होते. मी इकडे गेलोय, तिकडे गेलोय, असं झालंय, तसं झालं. मी त्यांना फोनपेने केले होते, पण ते फोनपेने रिटर्न द्यायला नाही म्हणत होते. मी चेक देणार. तर त्यांनीही बाय फॉर्च्युनेटली परवा दिवशी मला चेक दिला. तर खरंच म्हणजे ही मॅजिक नाहीये का? तर अशा 3 छान गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या या दिवसामध्ये. तर तुमच्यासोबत सुद्धा अशी माझी प्रॅक्टिस करताना काय काय अनुभव आले ते शेअर करायला विसरू नका. आणि अशीच मॅजिक प्रॅक्टिसचे खरेच खूप आपण ग्रेटफुल झालं ना, तर खरंच खूप छान आपल्या आयुष्यात गोष्टी घडतात. त्यामुळे सर्वांनी मॅजिक प्रॅक्टिस फॉलो करा, जादू प्रॅक्टिस फॉलो करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मिरॅकल्स नक्की बघाल, ही मी 100% गॅरंटी देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.